आपण सगळेजण आषाढी एकादशीसाठी साबुदाण्याची खिचडी करणार आहोत. तर मी इथे घेतलेला आहे साबुदाणा. जवळ-जवळ 1 कप आहे आणि तो रात्री 2 पाण्याने हलक्या हाताने चोळून धुवून घेतला आणि अगदी इंचभरच पाणी वरती ठेवायचं आणि रात्रभर भिजत ठेवायचं आहे. म्हणजे सकाळी असा मोकळा-मोकळा, दाणा-दाणा मोकळा असा साबुदाणा भिजलेला दिसतो. गच्च अजिबात होत नाही. कारण जास्त पाणी त्यामध्ये घालायचं नाहीये भिजवताना. फक्त साधारण 1 पेर वरती राहील एवढंच पाणी घालायचं आहे. म्हणजे मग सकाळी असं मोकळा-मोकळा साबुदाणा होतो. त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट. इथे साधारण 2 चमचे मी घातलेला आहे. तुम्ही हिरवी मिरचीचा वापर सुद्धा करू शकतात. त्याचप्रमाणे मीठ घातलेलं आहे चवीनुसार. तुमच्याकडे उपवासाला जेही मीठ चालतं ते तुम्ही वापरू शकता आणि चवीनुसार थोडीशी साखर घालायची आहे. इथं अर्धा चमचा घातलेली आहे. मी हे सगळं भांड्यामध्ये इथेच मिक्स करून घेते आणि आता यामध्ये घालणार आहे मी दाण्याचं कूट. म्हणजे 1 वाटी जर साबुदाणा असेल आपल्याकडे, तर त्याला पाव वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचा. म्हणजे मग प्रत्येक दाण्याला असं शेंगदाण्याचं कूट लागतं आणि चव मस्त लागते त्यासाठी. तर हलक्या हाताने मी हे सगळं मिक्स करून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही दाण्याचं कूट कढईमध्ये परतवताना पण घालू शकतात. पण मी अशाच पद्धतीने करते, कारण ही पद्धत आमच्या आईंनी शिकवलेली आहे आणि त्यामुळे साबुदाण्याची खिचडी मोकळी-मोकळी व्हायला मदत होते. तर कढईमध्ये घेतलेलं आहे मी अगदी थोडंसं एक छोटी पळी तेल, त्यामध्ये घातलेलं आहे 1 चमचाभर जिरं. जिरं छान तडतडू दिलं, की त्यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची. आता खूप तिखट नाहीये माझं लाल तिखट, त्यामुळे मग हिरवी मिरची सुद्धा मी घालत आहे. हिरवी मिरची 1 मिनिट परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर साबुदाणा मी यामध्ये एकत्र करून घेते. तर एकादशीच्या दिवशी तुमच्याकडे काय-काय पदार्थ बनवतात उपवासाचे कमेंट करून नक्की सांगा. आणि साबुदाणा कढईमध्ये जेव्हा आपण टाकतो झाकण ठेवायचं नाही. फक्त हलक्या हाताने त्याला परतत राहायचं आहे. म्हणजे त्याचा दाणा आणि दाणा व्यवस्थित शिजतो पण आणि मोकळा पण राहतो. नाहीतर मग साबुदाण्याची खिचडी गच्च होते. आणि शेंगदाण्याचं कूट आहे त्यामुळे मग तेल सुद्धा जास्त घालायचं नाही. कारण शेंगदाण्याला ऑलरेडी तेल रिलीज होतं म्हणून. तर इकडे हलक्या हाताने मी परतवत आहे. थोडंसं मीठ कमी वाटलं त्यामुळे मीठ टाकलेलं आहे. आणि ती झटपट माझी खिचडी बनवून तयार होत आहे. तर इथे साबुदाणा शिजत आलेला आहे. वरून मी टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा लिंबूचा रस पिळत आहे. तुम्ही प्लेटमध्ये घेऊन पण लिंबूचा रस पिळू शकतात. पण मी इथे कढईमध्येच मिक्स केलेला आहे. इथे मस्तपैकी साबुदाण्याची मोकळी छान खिचडी तयार झालेली आहे. तर आषाढी एकादशीच्या उपवासाला तुम्ही नक्की करून बघा आणि मस्तपैकी दह्यासोबत, साखर आंबा जे काही तुमच्याकडे उपवासाला चालतं त्यासोबत एन्जॉय करा. आणि तुम्हा सर्वांना खाऊप्रेमीकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.